अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। कवडशीच्या जिल्हा परिषद शाळेतील धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न ऐरणीवर, तातडीने 2 नवीन वर्गखोल्या मंजूर करण्याची मागणी। वणी तालुक्यातील कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील धोकादायक व जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे। शाळेतील 2 वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक झाल्याने त्या पाडून त्या ठिकाणी नवीन वर्गखोल्या बांधण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। कवडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत वर्ग असून शाळेतील 2 वर्गखोल्या अत्यंत जीर्ण व धोकादायक स्थितीत आहेत। या वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे सुरक्षित नसल्याने डिसेंबर 2025 पासून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। 24 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी शाळा सुरू असताना वर्गखोलीच्या परिसरातील वरांडा भिंतीचा काही भाग कोसळला। सुदैवाने या घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला इजा झाली नाही। मात्र भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे पिदुरकर यांनी म्हटले आहे। कवडशी हे गाव खाण प्रभावित क्षेत्रात येते। परिसरात बेलोरा, नायगाव व मुनगोली कोळसा खाणीपासून काही अंतरावर गाव असून या खाणींमधून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्खनन केले जाते। जिल्हा खनिज विकास निधीतून बाधित गावांना विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होतो। त्यामुळे कवडशी येथील शाळेच्या नवीन वर्गखोल्यांसाठी या निधीचा वापर करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। या संदर्भात पिदुरकर यांनी यापूर्वीही प्रशासनाकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे। शाळेतील धोकादायक वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये यासाठी तात्पुरत्या स्वरूपात शाळा ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात भरविण्यात येत असल्याचेही निवेदनात नमूद आहे। बांधकाम विभागाकडून प्रस्तावित 2 वर्गखोल्यांच्या निविदेसह आणखी 2 नवीन वर्गखोल्यांना मंजुरी देऊन तातडीने बांधकाम सुरू करावे, तसेच उपलब्ध विशेष निधीतून या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विजय पिदुरकर यांनी केली आहे। शाळेतील 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांचे सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। तालुका प्रतिनिधी भारती बर्डे।